आहे। बारामतीवर त्यांचं नितांत प्रेम होतं, या बारामतीकरांवर त्यांचं प्रेम होतं। त्या बारामतीकरांचं माधवी दृश्य पाहतो युगेंद्र पवार आपल्याला दिसतायत आणि त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। आजूबाजूला कार्यकर्ते आहेत। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच युगेंद्र पवारांनी अजित पवारांसमोर आव्हान उभं केलेलं होतं, पण आपल्या कुटुंबातला एक सदस्य आज कायमचा सोडून गेल्यानंतर युगेंद्र पवार यांना देखील अश्रू अनावर झाले। मराठीमध्ये अजित पवारांचं निधन झालं असं कळतंय, काय माहिती आहे? मला काहीच माहिती नाही। मला आताच टीव्ही वरती कळलं आणि मी डायरेक्ट इथे आले। ओके, मॅम काय अपडेट काही माहिती आहे आपल्याकडे मॅडम? नाही, झालंय सगळ्या संदर्भात कोणाशी बोलणं झालेलं नाहीये। आता मी डायरेक्ट इथे आले, आता बघते आतमध्ये काय। सुनेत्राताई आतमध्ये आहे, सुनेत्राताई यांनी पार्थ आतमध्ये आहे। जी मी भेटते जाऊ। ओके, चालेल चालेल। पता चला कौन पूजा खान आहे। तर अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबीय सुनेत्रा पवार, सुप्रिया पवार आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याचं कळतंय। VSR या एव्हिएशन कंपनीचे विमान असल्याचं कळतंय। आपण युगेंद्र पवार यांच्याविषयी बोलत होतो। युगेंद्र पवार आपल्या काकाच्या निधनाची बातमी कळताच अक्षरशः त्यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। ते फोनवर बोलतात, मात्र ते रडतानाही दिसतात। पवार कुटुंब संपूर्ण पवार कुटुंब सध्या दिल्लीमध्ये आहेत। या अपघाताची माहिती कळली तेव्हा ते सगळेजण दिल्लीमध्ये होते, एकत्रित होते अशी माहिती कळते। आता काही वेळातच ते बारामतीच्या दिशेने रवाना होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे हे दिल्लीमध्ये आहेत, सुनेत्रा पवार हे दिल्लीमध्ये आहेत। खरं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि त्यामुळे हे तिघही दिल्लीमध्ये असतानाच हा अपघात झाल्याची माहिती त्यांना कळली आणि त्यानंतर पवार कुटुंबीय आता बारामतीकडे रवाना होणार आहेत। युगेंद्र पवार हे एकटेच बारामतीमध्ये असल्याचं कळत होतं आणि युगेंद्र पवारांची दृश्य आपण पाहतोय। बारामतीतल्या रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी उसळलेली आहे। अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच सगळे कार्यकर्ते बारामतीच्या रुग्णालयाबाहेर एकवटलेले आहेत आणि युगेंद्र पवारांची ही दृश्य आपल्या घरातल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। पक्ष फुटला तरी सुद्धा पवार कुटुंब म्हणून कायम एकत्र होतं, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे। बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि या अपघाताची माहिती मिळताच ते दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झालेत। जसं माधवी तू सांगत होतीस की बारामतीवरती अजित पवारांचं निरातिशय प्रेम होतं आणि त्याच बारामतीच्या भूमीमध्ये अजित पवारांनी आज अखेरचा श्वास घेतला। अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक पद्धतीनं अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतलेली आहे। जे पचवणं, जे पाहणं, जे अनुभवणं प्रत्येकासाठी कष्टप्रद आहे। महाराष्ट्राने एक खरं नेतृत्व महाराष्ट्राला समोर घेऊन पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आपल्याकडे खरं आणि सच्चा अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं दुःख आहे आणि आम्ही ज्यांच्या जीवावर आज राजकारण करत होतो आता आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत। काय पुढे महाराष्ट्राचं नाही आता मी आता काही वेळ यांची प्रतिक्रिया येत होती। हसन मुश्रीफ यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय नेते हसन मुश्रीफ यांना जेव्हा अजित पवारांच्या निधनाची वार्ता कळली त्यानंतर त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटलेला आहे। आपण बघतो दादांची अकाली एक्झिट झालेली आहे। बारामतीकरांचा त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा नेता, जवळचा नेता हा अशा रीतीनं अकाली त्यांच्यातून निघून गेलेला आहे। त्यामुळे तो धक्का त्यांनाही सहन होत नाहीये। ज्या बारामतीमध्ये अजित पवारांनी त्यांची कारकीर्द गाजवली, ज्या बारामतीसाठी अगदी ते जीव तुटेसपर्यंत काम करत होते, पहाटे उठल्यापासून
ते कामाला लागायचे. प्रशासनावर त्यांची विशेष पकड होती, ज्याचा तू उल्लेख केलास प्रज्ञा. अगदी पहाटेपासूनच ते कामाला सुरुवात करायचे आणि त्यांची कार्यतत्परता हीच त्यांची ओळख होती. त्या अजित पवारांचं असं अकाली जाणं हे संपूर्ण राजकीय विश्वासाठी हादरवून टाकणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशाच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणारी मोठी बातमी येते. बारामतीमध्ये विमानाच्या अपघातामध्ये अजित पवारांचा अकाली मृत्यू झालाय. खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आहे ती आपण पाहूया. के बीच में रहते थे और आज सुबह सुबह वो बारामती जा रहे थे और वही तो दुख की बात है ना कि मैंने अभी कहा आपको, एक बार जबान दी उस वाला वैसे आदमी थे वो. मुझे याद आता है मैंने गांव में जब आदरणीय उद्धव जी साहब के हाथ से शुभ से एक छोटा सा डैम रिजर्वायर बनाने की प्रयास किया तो उसको मान्यता मिली, पैसे